विठ्ठल हरी कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार। न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई। ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटे जन्मव्याधी। न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई। ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे। न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वासनात् वासुदेवस्य वसितं भुवनत्रयं, सर्वभूतनिवासो श्रीवासुदेव नमोस्तुते। शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं, लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं, जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं, परब्रह्मलिङ्गं भजे। पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलितो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पूर्वावी जयांचे केली स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण। श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता, नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरु राया।
राजा दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझी जीवेची विश्रांती आता अभिनव वाग्विलासिनी जे चतुर्यार्थ कला कामिणी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया पवनतनय संकटहरणा मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप रामरायाच्या सेवका सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत आतान मुरंग भूमिका कीर्तनी उभ्या होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई प्रस्तुत सेवे प्रसंगी निवडलेला अभंग जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण ज्यांना 3 पदव्या शोभतात शांत श्रीमंत आणि संत असे असणारे शांती ब्रह्मनाथ बाबा या अभंगाद्वारे माऊली ज्ञानोबारायांचा जीवनाचा परिचय माऊली ज्ञानोबारायांचा स्वभाव ज्ञानोबारायांचा अधिकार या अभंगातून व्यक्त करतात विठाला विठाला अभंग फार गोड आहे पहा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार नाथ बाबा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना या ठिकाणी नमस्कार करतात वा तया नमस्कार वारंवार माऊली ज्ञानोबारायांचा स्वभाव सांगतात कसे आहेत माऊली कृपाळू किती कृपाळू आहे अहो मायबाप जेवढे उपकार करू शकत नाही तेवढे उपकार जगाच्या पाठीवर संतांची आहे विठाला एवढे कृपावंत संत आहे केले उपकार सांगू मी काय बाप न करी वैसी माय कृपावंत किती दीन बहु आवडते तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवर्णो कृपाळू उदार देण्याकरिता समर्थ आहे जो जे मागेल त्याला देण्याकरिता माऊली ज्ञानोबाराय बसलेले ज्याला जे हवं असेल अहो ज्याच्या दारामध्ये सुवर्णाचा पिंपळ आहे त्याला काय कमी आहे विठाला विठाला जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करीन ते काय नोहे महाराज परी पाही बीज शुद्धंगी हा अधिकार ज्या ज्ञानोबारायांचा आहे कृपाळू आहे उदारही आहेत किती उदार आहे अहो न मागता देतो मोलावीन सर्व वस्तू संत उदार उदार भरले अनंत भंडार कृपाळू उदार माझा म्हटलेला आहे महावैष्णव ज्ञानोबारायांना कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर किती आत्मीयता आहे पहा
देवानी संतांना माझं म्हटलं अथवा संतांनी देवाला माझं म्हटलं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तुमचं आपलेपणा नाही आहे, आत्मीयतावाचक शब्द आपल्यातून नाही निघत. आपला तो मुलगा बाबू नाही का, लोकाचा पोर्या. विठाल विठाल. पण संतांचं अंतकरण तसं नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. कसं आहे माऊली ज्ञानोबांचा स्वभाव, देतो मोलावीन सर्व वस्तू. त्यांची ज्याच्यावरती कृपा होते, ज्ञानोबांची कृपा एका रेड्यावर झाली, ज्ञानोबांची कृपा एका भिंतीवरती झाली, केवढा मोठा अधिकार प्राप्त झाला. विठाल काय देऊ शकत नाही ज्ञानोबा आहे, उदार आहे, ज्याला जे पाहिजे असेल ते देण्याकरिता तयार आहे. संत सज्जनी मांडले दुकान, संत सज्जनी मांडले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती फुकाचसाठी, मुक्ती मुक्ती फुकाचसाठी, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी दयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया, सुख देईला विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया, सुख देईला विसावा. ओ नाचत जाऊ त्याच्या गावाला खेड्या, सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाला खेड्या, सुख देईल विसावा रे. देण्याकरिता समर्थ आहे. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. देण्याकरिता समर्थ आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. ज्ञानोबारांना, त्या संतांना, आधी करून सर्व संत मंडळींना जो शरण गेला, जो त्यांचा आश्रित झाला, संत महात्म्यांनी त्याच्यावरती कृपा केली. आणि कृपा करीत असताना लाभालोभाचा विचार केला नाही. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. अहो, आई सुद्धा मुलावर प्रेम करते. तुम्ही करता ना? आई सुद्धा लेकरावर प्रेम करते, बाप सुद्धा लेकरावरती प्रेम करते. पण माय बापाच्या प्रेम करण्यामध्ये, उपकार करण्यामध्ये थोडासा तरी स्वार्थ आहे. पहा तुम्ही, नाही का? आई वडील लेकराला सांभाळतात, बालपणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळतात, नाही का? आपला जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत लेकराला सांभाळतात, त्याच्यावरती उपकार करतात. पण आई वडिलांच्या उपकार करण्यामध्ये थोडा तरी स्वार्थ दडलेला आहे की यानं म्हातारपणात नाही निदान तरी अर्धी जतकोर भाकर, बरोबर आहे ना? अर्धी जतकोर भाकर तरी यानं घातली पाहिजे. हा आई वडिलाच्या उपकार करण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये स्वार्थ आहे. पण संत मायबापांकडून, तो संत मायबापांना तुमच्या आपल्याकडून काय स्वार्थ आहे? काही स्वार्थ नाही. विठाला ऐसी कळवळ्याची जाती, कशाचाही विचार करत नाही. त्या संत महात्म्यांना जो शरण गेला, ज्ञानोबारांना जो शरण गेला ना, ज्ञानोबारे कशाचाही विचार करत नाही. जाती वीत गोत कुळशीळ मात न पाहे याती. कुळाचा विचार, तो कोण्या कुळात जन्माला आला, उच्च कुळात आला का नीच कुळात आला, याचाही विचार करत नाही. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उदार आहे, चक्रवर्ती साम्राज्याचे चक्रवर्ती राजे आहेत माऊली महावैष्णव ज्ञानोबार आहे. पण ज्ञानोबारांना जो शरण गेला, ज्ञानोबारांना जो शरण गेला, ज्ञानोबार आहे कशाचाही विचार करत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. वर्णन केलं नाथबाबांनी. ज्ञानोबारांचा आणखी अधिकार जर पाहू गेलात, अहो कोण्याही रूपानं, अहो पशु प्राणी का असत ना, जळमूळ उद्धारिले रेड्यामुखी वेद बोले. ज्ञानोबारांची सहज संगती त्यांना घडाली. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. जन्म मरणाची निर्धार ते संत मायबाप चुकवून देतात. मायबाप केवळ जन्म देतील, पण संत मायबाप जन्म मरणाच्या यादीतूनच आपल्याला काढून टाकतात. विठाल मायबापे जन्म देती, संत चुकविती जन्म पंक्ती. जन्म मरणाच्या अविरत जाहीर जरा चालू आहे. जन्म झाला की मृत्यू, आणि मृत्यू झाला की जन्म. गीतेमध्ये भगवान परमात्मा बोलतात, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च उपजेते नाशे
नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेची गा हे चक्र चाललेलंच आहे। अशा सुद्धा जीवांना ज्ञानोबारायांनी जर कृपा केली तर ज्ञानोबारायांना भलतिया भावे शरण जाता भेटी। कोणी कसाही असो, महापापी असो, दुराचारी असो, हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती। कारण संत काय करतात, आपल्या सारखं त्या जीवाला करून टाकतात। विठ्ठल विठ्ठल। शेवटी नाथ बाबा वर्णन करतात, ज्ञानोबारांचा अधिकार सामान्य नाही। अहो जे अनाथ आहे, ज्यांना कोणी नाही, त्याची आई ज्ञानोबाराय होतात। ज्याला बाप नाही त्याचा बाप ज्ञानोबाराय होतात। साधकांचा माय बाप दरुषणे हरेताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा। एखादी चिंता जर निर्माण झाली तर ती चिंता ज्ञानोबारायांना सांगा, त्यातून मार्ग निघाल्याशिवाय राहणार नाही। चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, हा अधिकार ज्या ज्ञानोबारायांचा आहे। नाथ बाबा त्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना आई म्हणतात। ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे विठ्ठल विठ्ठल। अभंगाचा थोडक्यात भावार्थ भाव मांडण्याचा प्रयत्न केला। पहा, आपण या ठिकाणी किम निमित्त उपस्थित आहात याची सर्वांना कल्पना आहे। किंबहुना हा परिहार देण्याची गरज नाही, परंतु कार्य कोणतंही असू द्या, पारमार्थिक असू द्या, राजकीय असू द्या, आणखी कोणतं कार्य असू द्या, वक्ता जर काही वक्तव्य करण्याचा प्रयत्न करत असेल तर शास्त्र असं सांगते त्यानं कार्याचा परिहार देणं हे त्याचं आद्य कर्तव्य ठरतं। या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर गीता जयंतीच्या महापर्व कालावर आपल्या या सालीपुरा नगरामध्ये, मलकापुरामध्ये श्री भगवान परमात्मेच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा, सावतोबा, अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। विदर्भ ही अवलियांची भूमी आहे। अशा या भूमीमध्ये मलकापूर ग्रामामध्ये, सालीपूर नगरीमध्ये भगवंताच्या कृपेनं, संतांच्या आशीर्वादानं या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुद्धा आपण श्रीमद भागवत कथेचं भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन केलेलं आहे। असं वाटते असं हा महिनाभर सप्ताह चालू द्यावा। विठ्ठल खरोखर दृष्ट लागावी असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। श्रीमद भागवताची कथा आपण श्रवण करीत आहात, शिवपुराण सुद्धा श्रवण करीत आहेत नाही का। श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात आणि कथेला आपल्याला लाभलेले प्रवक्ते आदरणीय आमचे परममित्र गुरुबंधू श्री हरिभक्त परायण विक्रम महाराज झालटे यांच्या सुश्राव्य वाणीतून आपण या ठिकाणी कथा श्रवण करीत आहात। हे आपलं अहोभाग्य आहे। जसा वक्ता कथा सांगण्याकरिता पाहिजे तसे वक्ते आपल्याला प्राप्त झाले, हे आपलं अहोभाग्य आहे। विठ्ठल विठ्ठल। भागवताच्या महात्म्यामध्ये प्रसंगामध्ये एक श्लोक आला पहा। वक्त्याचा अधिकार सांगितला, सप्ताह श्रवणाचा विधी सांगितला। त्या प्रकरणामध्ये श्रीमद भागवत महात्म्यामध्ये वर्णन केलं वक्ताचा अधिकार कसा कोणता आहे, काय असावा वक्त्याचा अधिकार वर्णन केलं। अनेक धर्म विभ्रांता शरणम पाखंडवादिना, अरे वक्ता जो आहे तो विरक्त असला पाहिजे। विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योती निस्पृहा, तो विरक्त असला पाहिजे। विरक्तो वैष्णव, तो वैष्णव असला पाहिजे। विरक्तो वैष्णव विप्रो, ब्राह्मणापेक्षा सुद्धा त्याचं आचरण हे उच्च स्वरूपाचं असलं पाहिजे। विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योती निस्पृहा, असे वक्ते आपल्याला प्राप्त झाले, हे आपलं अहोभाग्य आहे। आणि त्या श्रीमद भागवत कथेच्या या सप्ताह सोहळ्यामध्ये आज दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प भगवत चरणी समर्पित करण्याचा योग, ही सेवा आम्हाला ज्यांनी दिली असे असणारे आमचे परममित्र गोपालदादा मिश्रे यांच्या आयोजनाने, यांच्या माध्यमातून तुम्हा मायबापांचं दर्शन मला प्राप्त झालं, हे मी माझं भाग्य समजतो। तरी माझ्या दैवा पार नाही। आणि पंचकृषीतून आलेले टाळकरी, माळकरी, वारकरी, त्याचप्रमाणे श्रोते मंडळी सुद्धा भरपूर आले नाही का। धरणगावून सुद्धा मल्हार भक्त परिवाराची माणसे या ठिकाणी आले। विठाला विठाला। अशा या वातावरणामध्ये इंद्रासारखे मृदंगवादक आमचे परममित्र, इंद्रासारखे मृदंगवादक आमचे नयन महाराज, इंद्रासारखे मृदंगवादक अर्जुनासारखे गायनाचार्य, नारदमुनीसारखे विनेकरी बाबा, आणि तुमचा सुद्धा सामान्य अधिकार नाही। तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबडा अर्चितसे भक्ती, मी बोल जरी गंगावती स्वीकाराल की, त्यातल्या त्यात दुग्ध शर्खरा योग असा आमचे खंडेरायाचे निस्सीम भक्त
नारायण महाराज वाघ मलकापूर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे आमच्यावरती जीवाभावाने प्रेम करणारे आमचे मोहनदादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि आपल्या अभंगाकडे ते वळतो। विठ्ठला विठ्ठला। आजचा कीर्तनाचा दुसरा दिवस नाही का? आपण म्हणतो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची। आज दुसरा दिवस आहे आणि या चिंतनाच करिता निवडलेला अभंग शांती ब्रह्मनाथ बाबांचा आहे। दुसरे चरण संतांची म्हटलं आपण की नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत महात्म्यांनी आपल्याला काही नियमावली घालून दिलेली आहे। पहिल्या दिवशीचं जर कीर्तन असेल तर नाम प्रकरणातील अभंग घ्यावा। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी आरंभी आवडी आदरी आले नाम। तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। रामकृष्ण गोविंद गोपाळ। पाहो, प्रथम दिवसाची सेवा असेल तर नाम प्रकरणातील अभंग घ्यावा आणि दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प जर असेल तर संत प्रकरणातील अभंग घ्यावा। आणि आता आपला जो कथाश्रवण जे चाललेला आहे, हा ज्ञानयज्ञ जो चाललेला आहे, गीता जयंतीच्या महान पर्व कालावरती चाललेला आहे। सामान्य अधिकार नाही आपला। आपण श्रीमद भागवत कथा ऐकतो। दोनच ग्रंथाच्या समोर श्रीमद हा शब्द लागला। पहिला ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि दुसरा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण। जगाच्या पाठीवर 18 पुराण आहेत। व्यासांनी 18 पुराणांची रचना केली, पण कोण्या पुराणाच्या समोर महापुराणही शब्द लागला नाही आणि श्रीमद हा शब्द लागला नाही। या दोन ग्रंथांच्या समोर श्रीमद हा शब्द लागला का? हा हे साक्षात भगवान परमात्म्याच्या मुखातून निघालेली वाणी आहे। विठ्ठला विठ्ठला। श्रीमद भगवद्गीता भगवंताच्या मुखातून निघालेली वाणी आहे। स्वमुखे आपण सांगत असे विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनेसी। भगवंताच्या मुखातून निघालेली वाणी आहे। या गीतेचं जो पारायण करेल, गीतेचा जो पारायण करेल, अध्ययन करेल, त्याचप्रमाणे श्रवण करेल, एवढंच नाही कायेनं वाचेनं आणि मनानं जो गीता ग्रंथाचा सेवक होईल, ज्ञानेश्वरी ग्रंथाचा सेवक होईल। ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी टाकतात पहा, काया मने वाचा जो सेवक होईल येचा, तो स्वार्थ्य साम्राज्याचा चक्रवर्ती करी। विठ्ठला विठ्ठला। श्रीमद भगवद्गीता भगवंताच्या मुखातून निघालेली वाणी आहे। त्याचप्रमाणे श्रीमद भागवत महापुराण हे याची सुद्धा परंपरा आहे। भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलं, हंसरूपी ब्रह्म उपदेश श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत 4 श्लोक सांगितले पहा। ब्रह्मदेवाला 4 श्लोक सांगितले। अहमेवा समेवाग्रे नान्यद सत्सत्परम पश्चादहं यदेतस्य यो वशिष्येत स्वस्म्यहं ऋतेर्थ यत् प्रतीयत्ना प्रतीयत चात्मनि तद्विदादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेषु ते वचाश्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वं यथा वदेव जिज्ञासं तत्वा जिज्ञासुनात्मनः अन्वयो व्यतिरेकाभ्यं यस्या सर्वत्र सर्वदा। झालं भागवत। विठ्ठल विठ्ठल। 4 श्लोकांचा विस्तार श्रीमद भागवत महापुराणाचे 18,000 श्लोक आहे, 12 स्कंद आहे, 6 लाख अक्षर आहे। एका अक्षरामध्ये प्रभूचा निवास आहे। एका अक्षरात आहे माझा रमाकांत। अशी श्रीमद भागवताची कथा अगम्य आणि अपूर्व कथा आहे आणि तुम्ही चित्त आणि मन लावून ऐकत आहात असं मी समजतो। बरोबर ना? की शरीरानं हजर मनानं घरी असता कसं ऐकता बरं? हे भागवत कथा ऐकायची आहे, कीर्तन ऐकायचं आहे, पण कसं ऐकायचं आहे? नळी फुंकली, बरोबर? सोनारे इकडून तिकडे गेले वारे, असं ऐकता का? असं ऐकत असाल तर याची फलप्राप्ती पूर्णता प्राप्त होणार नाही। हे ऐकायचं आहे आम्हाला। कसं ऐकायचं आहे? हे मनाचे काणी ऐकिजे, बोल बुद्धीचे डोळा देखिजे, साठो वाटी घेजे चित्ताची। हे मनाचे कान करून श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा, रे साक्षात भगवंताचं दर्शन होतंय। विठ्ठला
मला रामकथा ऐकणं कसं आहे माहित आहे. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. एक आजीबाई कीर्तनासाठी निघाल्या कीर्तनासाठी घरून. थंडीचे दिवस, वा कया गोधळ्या शाला अंगावर घेऊन निघाल्या आजीबाई. हो, कुलूप वगैरे लावलं, जेवण वगैरे आटोपलं, कुलूप लावलं आणि निघाल्या. येऊन मंडपामध्ये बसल्या. अर्ध कीर्तन सुरू झालं. त्या आजीबाईचे थोडेसे डोळे लागत होते पहा. आणि एक हात वरती करत होत्या, हात जोरात आपटत होत्या खाली, पुन्हा हात वरती करत होत्या, जोरात आपटत होत्या. एका शेजारच्या आजीला खुनवलं. म्हटलं, आजी बुडीले चिमटा घे जरासा. म्हणे, काऊन रे भाऊ? म्हटलं, बुडीले चिमटा घे तू. काऊन? म्हटलं, आजीबाईला विचार, का इलेक्शनले उभं राह नाही, हात वर करते खाली करते, हात वर करते खाली करते, नेमकं झालं काय? आजीनं शेजारच्या आजीला उठवलं, जागवलं. म्हणे, काय झालं तुला? म्हणे, काऊन काय झालं? म्हणे, एक हात वरती करते खाली झटकती, काय झालं तुला? त्या बाईनं सांगितलं. म्हणे, पाय घरून निघली बाई, घरून निघली, कुलूप लावलं, पण कुलपाले झटकात द्यायची बोलून गेली. असं जर तुम्ही भागवत ऐकसान, बरा कीर्तन ऐकसान, तर डोक्यावरून पाणी फिरल्याशिवाय राहणार नाही. विठाल यातला वाक्यार्थ लक्षात घेऊ नका, लक्षार्थ लक्षात घ्या. वाक्यार्थ जर लक्षात घेसाल तर फजिता आहे. अहो, वाक्यार्थ जर लक्षात घेसाल तर फजिता होईल. आणि लक्षपूर्वक जर आम्ही ऐकलं ना, ज्ञानोबा आहे 9व्या अध्यायामध्ये, गीत ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये प्रथम उभी वापरतात पहा. तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडय का. यातला वाक्यार्थ लक्षात घेऊ नका, यातला मुख्य लक्षार्थ लक्षात घ्या. या कथा म्हणजे राजे महाराजांच्या कथा नाही. ही कथा तुम्हा आपल्याला जीवनाला योग्य मार्गदर्शन करते आणि तुमच्या आपल्या जीवनाची व्यथा दूर करते. कथा दुःख हारी, कथा मुक्तकारी, 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 कथा दुःख हारी, कथा मुक्तकारी. कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा दुःख हारी, कथा मुक्तकारी, 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 कथा दुःख हारी, कथा मुक्तकारी. कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा दुःख हारी, कथा मुक्तकारी, कथा दुःख हारी, कथा मुक्तकारी, कथा दुःख हारी, कथा मुक्तकारी, कथा दुःख हारी, कथा मुक्तकारी. कथा सुखकरी, कथा दुःखहारी, कथा याची बरी विठोबाची. म्हणून ती कथा जी आहे तुमच्या आपल्या जीवनातल्या व्यथा दूर करून टाकते. कथा ही आपल्या जीवनातली व्यथा दूर करते. हे कथा कीर्तन मनोरंजनाकरिता नसून तुमच्या आपल्या जीवनातली व्यथा दूर करण्याचे साधन आहे. विठाल विठाल. प्रत्येक कथेमध्ये मर्म सांगितलेलं आहे, लक्षार्थ घेणं गरजेचं आहे. कोण? परीक्षिती. परीक्षिती तुम्ही आपण जीव म्हणजे परीक्षिती आहे. त्या परीक्षिती राजाला शाप मिळाला होता. येत्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल. अहो, कोणता परीक्षिती? तुम्ही आपण जीव म्हणजे परीक्षिती राजा आहे. आणि तुम्हा आपल्याला या 7च दिवसामध्ये जगाचा निरोप घ्यायचा आहे. 7च दिवसामध्ये निघायचं आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. जोही कुणी जन्माला आला त्याला या 7च दिवसात निघायचं आहे. असंच एका ठिकाणी कथेतून सांगितलं की इथं आलेल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्री पुरुषाला
या 7च दिवसामध्ये निघायचं आहे। एक आजीबाई उठून उभ्या राहिल्या, हसायला लागल्या। म्हटलं आजी झालं काय? आजीबाई सांगायला लागल्या म्हणे मी या गावची नाही। मग या गावची नाही तरी तुला जाणं भाग पडेल, 7च दिवसामध्ये निघायचं आहे। बाबा परीक्षिती राजा कोण आहे? तुम्ही आपण जीव म्हणजे परीक्षिती राजा आहे। परीक्षिती लाहो दिसा साता, या 7 दिवसामध्ये काळ केव्हा झडप घालेल हे सांगता येत नाही। म्हणून तो काळ येण्याच्या आधी तो काळ बांधून टाकला संतांनी, त्या काळाच्या माथ्यावर पाय दिला संतांनी। म्हणून ऐशियाचा पदर धरा जेने ठेवैल गरा, विठ्ठल विठ्ठल। या संत मायबापांना आम्ही शरण गेलो पाहिजे नाही का? संतांना शरण गेल्याशिवाय देवाची प्राप्ती नाही आणि देवाच्या कृपेशिवाय संत जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही। तुलसी बाबा रामायणामध्ये वर्णन करतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई। संत कृपेशिवाय हे अशक्य आहे। विठ्ठल विठ्ठल। म्हणून संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये आले, स्वतःच्या इच्छेनं येतात आणि स्वतःच्या इच्छेनं जातात। तुम्हा आपल्याला आपल्या इच्छेनं इथं येता येत नाही आणि जगणं पूर्ण झालं की आपल्याला आपल्या इच्छेनं जाता येत नाही। आपल्याला यावंही लागते आपल्या इच्छेनं नाही आणि जाताही येत नाही आपल्या इच्छेनं जाता येत नाही। पण संत महात्म्यांचं तसं नाही, येतातही स्वतःच्या इच्छेनं आणि जातात देखील स्वतःच्या इच्छेनं। कार्य पूर्ण झालं की संत जगामध्ये थांबत नाहीत। विठ्ठल आपल्यासारखं येणंही नाही, तुमच्या आपल्यासारखं जाणंही नाही। संत महात्म्या मृत्यूलोकामध्ये आले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी। अज्ञानरूपी अंधकारामध्ये होरपडणाऱ्या जगाला ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेण्याकरिता संतांचा अवतार आहे। धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले गरजा। असे संत मायबाप येतातही स्वतःच्या इच्छेनं आणि जातात देखील स्वतःच्या इच्छेनं। तुमच्या आपल्यासारखं येणंही नाही, तुमच्या आपल्यासारखं जाणंही नाही। संत महात्म्यांचं अवतार कार्य पूर्ण झालं की मग त्यांना स्वतःच्या इच्छेनं ते स्वइच्छा मरणी आहेत, येतातही स्वतःच्या इच्छेनं आणि जातात देखील स्वतःच्या इच्छेनं। ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, संत महात्म्यांचं या जगतातून जाणं म्हणजे कसं आहे पहा। का झाकली या गटीचा दिवा, नेनी जे काय झाला केव्हा, ऐशा रीती जो पांडवा देह ठेवी। अशा अवस्थेमध्ये जो देह ठेवतो ज्ञानोबा सांगतात तो केवळ परब्रह्म, तया परम पुरुष हे नाम, तोची माझे निजधाम होनी ठाके। भगवान परमात्मा म्हणतात अशा भक्ताच्या प्राण त्यागाच्या वेळेस त्याची सेवा करण्याकरिता साक्षात मी येतो भगवान म्हणतात। विठ्ठल विठ्ठल। ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्ञानोबा वर्णन करतात, ते ऋणवैपण देखोणी अंगी, मियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनु त्यागी, परिचर्या करे निर्वाणी गोविंद, असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे। अहो निर्वाण प्रसंगी सुद्धा भगवान परमात्मा त्या संतांना आपल्याकडे घेऊन जातो। विठ्ठल विठ्ठल। मात्र तुम्हा आपल्याला तुमची आपली इथून सुटका नाही, पापाचं फळ भोगल्याशिवाय इथून सुटका नाही। एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, लपशील कोठवर। अरे बाबा या ठिकाणी आल्यानंतर मी आलो कशासाठी, जीवनामध्ये मी काय केलं पाहिजे आणि कुठं गेलं पाहिजे हे कळालं पाहिजे। विठ्ठल विठ्ठल। आलो कुठून हे आमचं आम्हाला माहित नाही, नाही काय, कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही, नाही कहा। जनतरी पहा गुंतले प्रपंची, स्मरणते त्यांचे त्यांचे नाही। आपली अवस्था कशी झाली माहित आहे? आता एसटी मध्ये गर्दी कोणाची आहे? हा आरक्षण भेटलं नाही का? अहो एसटी मध्ये गर्दी तुमचीच आहे जास्तीत जास्त पहा। पण एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये एक एसटी पॅक झाली आणि त्या एसटी मध्ये एक बेवडं घुसलं। बेवडं कळते ना तुम्हाला? बेवडं
हा एक बेवळा घुसलं एसटी मध्ये. पहा, एसटी मध्ये घुसल्याच्या नंतर ते बसलं कंडक्टर साहेबाच्या शेजारी. कंडक्टर साहेब सांगायला लागले म्हणे, पहा 2-4 मिनिटं बस, मला तिकीट फाडून येऊ दे, आणि तिकीट फाडून आल्यानंतर तुला उठून उभं राहायचं काम पडू शकते बरं का. त्यानं सांगलं म्हणे तुम्ही जा आणि मग या तुम्ही मागून, मी पाहतो म्हणे मग काय, सीट नाही जाऊ देत म्हणे कोणाला. कंडक्टर साहेब जातात मागं. अहो तिकीट वगैरे फाडून आले, कंडक्टर साहेब बसले आपल्या सीटावरती. देवळ्यामध्ये काय केलं, ही बेवळं चुळबुळ करायला लागलं. पाय या बेवळ्याचा खाजवत होता आणि हा कंडक्टरचा पाय खाजवायला लागला. कंडक्टर साहेब म्हणत का, हो अरे झालं काय तुला, एवढ्या गर्दीमध्ये बायाची वाहन एसटी मध्ये गळ्यान तू काय पाय खाजू राहिला. म्हणे तुमचा पाय आहे का तो, मग मया कुठे गेला. हे अशी अवस्था तुमची आपली झाली. विठाल विठाल तरी पहा गुंतले प्रपंची, स्मरण ते त्यांशी नाही. मी कोण आहे, कशासाठी आलो, जीवनामध्ये मी काय केलं पाहिजे. अरे बाबा, इथं जीवन जगावं लागते म्हणून जगत बसू नका. कुत्रे मांजरे सुद्धा जीवन जगू राहिले, त्यांच्याही पोटी पाटी आहे. मेल्यावर कोणीही जन्मामध्ये जा, प्रपंच संसार बांधलेलाच आहे. पण याची देही घडे, देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देहाने जन्म मृत्यूची धार संपवायची आहे. ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना इरजारे चिरापडे. जन्म आणि मृत्यू. अहो ही इरझार याच देहाने चुकवता येते. पशु प्राण्याचा जर जन्म मिळाला तिथे काही ज्ञान होणार नाही. विठाल विठाल मनुष्य जे ज्याप्रमाणे मनुष्य पापकर्म करतो, भागवतामध्ये 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन आलेलं आहे. देहासक्त पुरुषाच्या अधोगतीचं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये, की देहासक्त पुरुष या देहाचे चोचले पुरवण्याकरिता जे काही पापकर्म करीत असतो ना, त्याचे फळ त्याला काय काय भोगावे लागतात, कोण्या नरकातून जावं लागतं. अरे मेल्यानंतर 13 दिवस घराच्याच बाहेर आत्मा जात नाही. विठाला विठाला वर्षभर त्याला फिरावं लागतं. 1 वर्षभर फिरावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही वर्षी श्राद्ध करत असता, त्या वर्षी श्राद्धाच्या अगोदरच्या दिवशी चित्रगुप्ताकडे त्या आत्म्याला न्याय मागण्याकरिता जावं लागतं. आणि चित्रगुप्त त्याचा पाप पुण्याचा हिशोब करून त्याला पुढची गती प्रदान करतो. कठीण आहे मनुष्य जन्म. आणि मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर पाप कर्म सर्वथा सोडावे, निंद्य कर्म सोडून द्यावं आणि भगवत चरणी लागावं. संत कृपेने संतांच्या मार्गाने जावं. येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. जन्म झाला की मृत्यू आणि मृत्यू झाला की जन्म, हे चुकत नाही दादा. तुम्हा आपल्याला जो 100 वर्षाचा नरदेह मिळाला, या नरदेहामध्ये याचं सोनं करायचं आहे आम्हाला. त्याकरिता कुठली तरी कृपा आपल्यावर झाली पाहिजे. एक तर देव कृपा व्हावी, एक तर संत कृपा व्हावी, एक तर गुरु कृपा व्हावी, एक तर शास्त्र कृपा व्हावी. 4 प्रकारच्या प्रचित्या सांगितल्या. देव प्रचिती, आत्मप्रचिती, गुरु प्रचिती आणि शास्त्र प्रचिती. या 4 प्रचित्यापैकी एक तरी कृपा माणसावर झाली पाहिजे. विठाल विठाल. आणि मनुष्य जन्म प्राप्त होऊन जर भगवत चरणी लागला नाही, अहो नरदेह मिळाल्यानंतर त्याने स्वतःचं जर कल्याण करून घेतलं नाही माणसानं. ज्ञानोबारायांनी या जगाकडे दृष्टी टाकली, फार दुःख वाटलं ज्ञानोबारायांना. अहो ज्ञानोबाराय बोलतात, या प्राण्यांच्या ठाई ज्ञानाची आस्थाही नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांगरे. भगवान परमात्म्याच्या भक्तीशिवाय मनुष्याचं जीवन जगणं जर असेल तर ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात, हरिविना जन्म तो नरकची पैजाण, यमाचा पाहुणा. अरे भक्तीशिवाय मनुष्याचं जर जीवन जगणं असेल, तैसे माझिया भक्तीवीन जळो तयाचे जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. अरे भक्तीशिवाय माणसाचं जर जीवन जगणं असेल, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. म्हणून तुकोबराय वर्णन करतात, रे मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर अहो खूप फिरत आलो आम्ही. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अनंत जन्म भटकत 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 इथे आलो. आणि या मनुष्य देहरूपी गावाला आल्यानंतर मग पाहे पा देहाची या गावा, जयाला गियाला पांडवा तो कार्यार्थू आघवा सांडुनिया. देहरूपी गावाला आल्याच्या नंतर
जर मी कशाकरिता जन्माला आलो, मी आयुष्यामध्ये आल्यानंतर काय करावं, माझा उद्धार कशाने होईल, याचा मनुष्यानं जर विचार केला नाही तर त्याच्यामध्ये आणि पशुमध्ये काही फरक नाही. धना आणि बहुमो पशुवश्य गोष्टी आणखी वर्णन केलं संत महात्म्याने. अरे ज्याच्या जीवनामध्ये ईशाम न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणो न धर्मम ते मृत्युलोके भुविभारभूता मनुष्य रूपेण मृगाश्रंती. अरे ते मनुष्यासारखे जरी दिसत असले तरी पशुतन त्याच्यात काहीच फरक नाही. विठाला विठाला. मग अशा जीवांचा कळवळा आला, मूढ पामर अशा जीवांचा कळवळा त्या भगवान परमात्म्याला आला नाही का. संस्कृत भाषा जगाशी कळेना, संस्कृत भाषा जगाशी कळत नव्हती. गीता निर्माण केली भगवान परमात्म्याच्या मुखातून निघाली. स्वमुखे आपण सांगत असे विष्णू. गीता हा प्रश्न अर्जुनेसी. अर्जुनाचं फक्त निमित्त केलं, अर्जुनाचं निमित्त करून ज्ञानामृत तुम्हा आपल्याला पाजलं. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रसंगू श्रीराजे जगा एवढे ओजे फेडिले जगाचे. किती मोठा अधिकार आहे, काय वर्णन करावं. ज्ञानेश्वरी सामान्य ग्रंथ नाही. भगवान परमात्म्याला कळालं रे माझी संस्कृत भाषा भोळ्या भाविकाला नाही समजणार, म्हणून तेच भगवान विष्णू अवताराला येतात, तेच भगवान भोलेनाथ अवताराला येतात, तेच ब्रह्मदेव अवताराला येतात, तीच आदिमाया शक्ती जगज्जननी अवताराला येते. अवतार सांगितले श्री संत जनाबाई वर्णन करतात एका अभंगामध्ये. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. जगाचा कळवळाला हो. अहो निवृत्ती दादा अवताराला आले, महादेवाचं स्वरूप आहे. माऊली महाविष्णू ज्ञानोबा अवताराला आले, भगवान विष्णूच आहे. आणि सोपान काका अवताराला आलेत ना, हे ब्रह्मदेवच आहे. आणि जगज्जननी आदिमाया शक्ती मुक्ताई जी अवताराला आली, ही म्हणजे महामाया आदिशक्ती आहे. विठाला विठाला. देवांची आई सांगितला, आईसा मुक्ताईचा अधिकार सांगितला. आद्यत्रय जननी देवाची आहे. तीन देवांची आई आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. या तिन्ही देवांची आई ती आहे. विठाला विठाला. असे संत मायबाप वैकुंठ सोडलं हो. त्या संतांनी वैकुंठ सोडलं आणि तुमच्या आपल्याकरिता या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये आले. पण दुर्दैव आहे आम्हाला ज्ञानोबारायांच्या आई वडिलांचं जीवन चरित्र पहा. या समाजाने ज्ञानोबारायाच्या माय बापाला जगू दिलं नाही. विठाला विठाला. अपार त्रास दिला तुम्हाला सर्वांना. माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र ज्ञात आहे, माहिती आहे. पहा खूप त्रास दिला हो. ज्ञानोबारायांचा अवतार झाला. अहो ज्ञानोबारायांचा अवतार निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताई. कोणी 12 वर्षाचा आहे, कोणी 9 वर्षाचा आहे, कोणी 7 वर्षाचा आहे आणि आईसाहेब मुक्ताई 5 वर्षाची आहे. चारही भावंड आपल्या कुटियामध्ये त्या ठिकाणी सिद्ध बेटाच्या जवळपास कुठेतरी राहत आहे. पहा आई वडील पैठणच्या ब्राह्मणाकडे जाण्याच्या आधी आळंदीतील ब्राह्मणांना विचारलं, हो आमच्या मुलांना तुम्ही तुमच्यामध्ये सामील करून घ्याल का. तुम्ही बोर नाही उरले ना, ऐका लक्षपूर्वक चरित्र. आमच्या मुलांना तुम्ही तुमच्यामध्ये घ्याल का. त्या ब्राह्मणांनी सांगितलं आम्ही आमच्यात घेणार नाही, कारण एकदा संन्यास ग्रहण केल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये आला. आता तुम्हाला कोणतंच प्रायश्चित्त आमच्याकडे नाही आणि तुम्हाला जर शुद्धीपत्र हवं असेल जा पैठणला जा आणि तेथील ब्राह्मण मंडळीकडून शुद्धीपत्र घेऊन या. त्यांनी आम्हाला शुद्धीपत्र दिल्याच्या नंतर तुमच्या मुलांना आम्ही आमच्यामध्ये घेऊ, तसं घेणार नाही. हो ज्ञानोबारायांचे आई वडील निघाले, विठ्ठल पंत रुक्मिणी देवी निघाल्या, पैठणला निघालेले आहेत आणि पैठणला गेल्याच्या नंतर तेथील ब्राह्मणांकडून शुद्धीपत्राची मागणी करतात. ब्राह्मणांनी रात्रभर पोथ्या पाहिल्या, त्याच्यामध्ये कोणतंच प्रायश्चित्त दिसत नव्हतं. तेव्हा एका महापंडितानं सांगितलं, विठ्ठलपंता हे रुक्मिणी तुम्हाला आता एकही प्रायश्चित्त शिल्लक आमच्याकडे नाही, म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मुलांना आम्ही आमच्यात घेतलं पाहिजे, तुम्हाला देहांत प्रायश्चित्त द्यावं लागेल, तुम्हाला मरावं लागेल. अहो विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई त्या ठिकाणी त्या ब्राह्मण मंडळींना सांगतात, हो तुम्ही जर आमच्या लेकरांना जर सुखानं जर जीवन जगू देत असाल ना तर आम्ही मरायला सुद्धा तयार आहे. विठाला विठाला. ज्ञानोबारायांचे मायबाप आहे,
ज्ञानोबारायांचे आई वडील तिथून रडत रडत निघाले. अहो रुक्मिणी देवीचा तर असा एवढा आकांत होता. आता आजचा दिवस माझ्या ज्ञानाच्या, माझ्या निवृत्तीच्या, माझ्या सोपानाच्या जीवनातला आमचा शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. आई तिथून निघालेले आहे, डोळ्यामध्ये अश्रू मावत नाही. विठ्ठल पंत सुद्धा रडतात. येऊन आपल्या झोपडीकडे आलेले आहेत. अहो रुक्मिणी देवी विठ्ठल पंताला सांगतात, स्वामी अहो ऐका, आजचा शेवटचा दिवस आहे. आईचं अंतकरण आहे. अहो अंतकरण शांत बसत नाहीये. असं वाटते आता आजचा लेकरापासून आपल्याला जाण्याचा शेवटचा दिवस आहे ना, तर कमीत कमी आज लेकरांना वरणा पूर्णाचं तरी जेवण खाऊ घातलं पाहिजे आणि नंतर आपण लेकरांचा निरोप घेतला पाहिजे. विठ्ठल पंत सांगतात, रुक्मिणी ही शेवटची इच्छा आहे का तुमची? हो स्वामी, शेवटची इच्छा आहे. याच्यानंतर मी तुमच्याकडे शेवटच्या श्वासापर्यंत कधीही मागणार नाही आणि आतापर्यंत सुद्धा मागितलं नाही स्वामी. फक्त एक विनंती आहे, माझे लेकर उपवाशी राहू नये म्हणून मला त्या लेकरांना घास भरवू द्या. आई साहेब रुक्मिणी देवी आसपास कुठंतरी जातात. कुण्यातरी माऊलीनं काहीतरी पीठ मीठ काय द्यायचं असेल ते दिलेलं आहे. रुक्मिणी देवीनं ते घरी आणलेलं आहे आणि त्या ठिकाणी पूर्णान्न तयार करायला लागलेली आहे. जोही काही स्वयंपाक तयार झाला, निवृत्ती दादा आईकडे येतात. मा आज कोणता सणवार आहे, आज कोणता पाहुणचार आहे? निवृत्तीला आईसाहेब रुक्मिणीनं सांगितलं, बाळा अरे आज आम्ही अशा तीर्थाला चाललो बाळा. तुझे बाबा आणि मी अशा तीर्थाला चाललो की त्या तीर्थावरून कोणी वापस येत नाही बाळा. निवृत्ती दादा विचारतात, आई नेमके चाललंय कुठं? ते नको विचारू बाळा. अरे आज दूरच्या तीर्थाला चाललोय म्हणून लेकरं उपवाशी राहू नये म्हणून आम्ही आता स्वयंपाकाची तयारी केली बाबा. निवृत्ती दादाला समजावते. ज्ञानदादा समोर येते. मा काय केलंय आज स्वयंपाक? काही गोडधोड जेवण करताय तू? आईनं सांगितलं, बाळा तीर्थयात्रेला चालली, आणखी किती दिवसानं वापस येईल, नाही येणं होईल सांगता येत नाही म्हणून आता हा घास तुला भरवते. तिनेही चारही भावंड त्या ठिकाणी विचारतात, मा काय चाललेलं आहे? स्वयंपाक पूर्ण तयार झाला आणि आईनं बाळांना बसवलं. बाळा बसून घ्या, जरा चरित्र डोळ्यासमोर येऊ द्या. एक मुलगा 12 वर्षाचा आहे, एक मुलगा 9 वर्षाचा आहे, एक मुलगा 7 वर्षाचा आहे आणि एक मुलगी पहा 5 वर्षाची आहे. हा अधिकार काय आहे संतांचा? ज्ञानोबा निवृत्ती सोपान का कायसे मुक्ताई, अगदी वय लहान आहे. समाजाने त्यांच्या माय बापाला जीवन जगू दिलं नाही, तो प्रसंग तुमच्या समोर सांगतोय बघा. ज्ञानोबा निवृत्तीला त्या ठिकाणी आई एका एकाच्या समोर येते, घास मोडते. अहो निवृत्ती दादाच्या मुखात घास भरवते आहे आणि डोळ्यातून पाणी पडते. आई साहेब रुक्मिणी देवीच्या आईला विचारलं, मा आम्हाला खाऊ घालते तू, पण डोळ्यात अश्रू तुझ्या येतात. काय चुकलं आमचं? आमच्याकडून जर काही चुकी झाली असेल आई, आम्ही अज्ञानी आहो, तुझे बाळ आहे. आईनं लेकराचे गुन्हे पदरात घेतले पाहिजे. मा का तू रडते? तुझ्या डोळ्यातून पाणी काय येतंय? निवृत्ती दादाने विचारलं. ज्ञानदादा सुद्धा विचारते, मा रडण्याचं काय कारण आहे? रडण्याचं काही काम नाही. आई त्या ठिकाणी लेकराच्या एका एकाच्या समोर जाते, घास भरवते आणि लेकरांना सांगते, बाळा जेवण झालं की आता झोपून राहा. आई साहेब रुक्मिणी माता लेकरांना जेवण झाल्याच्या नंतर झोपी घालताय तेव्हा एका एका लेकराच्या समोर जातात. अहो डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला आणि आईचं अंतकरण त्या ठिकाणी दाटून आलं. आई म्हणू लागली, बाळा अरे निवृत्ती, आता आजपासून तुला आम्ही आई बापाचं प्रेम नाही देऊ शकत. निवृत्ती आई बापाचं प्रेम तुला नाही देऊ शकत. अहो पहा तेवढ्यामध्ये निवृत्ती दादा जागे झालेत. समईच्या समोर बसून काहीतरी लिखाण चाललेलं आहे, लिखाण करायला बसले. तेवढ्यामध्ये तिन्ही भावंड आता झोपलेले आहे. आईसाहेब रुक्मिणी देवी एका एका लेकराच्या समोर येतात, अंगा तोंडावरून हात फिरवतात. तितक्यामध्ये मध्यरात्र होते आणि विठ्ठल पंतांनी आवाज दिला, रुक्मिणी चला लवकर वेळ होतय, विलंब होतय. अहो रुक्मिणी देवी मनातून विठ्ठल पंताला सांगतात, स्वामी घेऊ द्या ना, आता लेकराची शेवटची भेट आहे, पुन्हा हे रत्न मला नाही दिसणार. आई वडील आजपासून आपण त्यांच्या जीवनातून निघून चाललो, आज शेवटची भेट घेऊ द्या मला. अहो अंतकरण दाटून आलं, कंठ दाटून आला आणि डोळ्यातून अश्रू थांबायला तयार नाही. विठ्ठल पंत आवाज देतात, रुक्मिणी चला लवकर, खूप उशीर होत आहे. रुक्मिणी देवी तिथून निघाल्या. 5 वर्षाची मुक्ताई झोपली होती आणि मुक्ताईला पाहिलं
आणि अंगा तोंडावरून जेव्हा मुक्ताईच्या हात फिरवायला लागली आई साहेब, अहो रुक्मिणी देवी जेव्हा मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवायला लागली तेव्हा तर डसा डसा रडू लागली. आज लेकीच्या जीवनातून कायम स्वरूपी आई निघून जाते. आता माझ्या लेकीचं भविष्यामध्ये कोण सांभाळ करणार? कोण आहे माझ्या लेकीचा आता हितचिंतक? कोणी नाही. निवृत्तीच्या खांद्यावर हात ठेवला आणि निवृत्तीवरती जबाबदारी सोपवली. बाळ निवृत्ती, आजपासून आम्ही तुमचे माय बाप नाही बाळा. आजपासून या तिन्ही लेकरांचा सांभाळ तू करावा. निवृत्ती, आजपासून मुक्तीची वेणीपणी करण्याचं काम बाळा तुझ्याकडे आहे. विचार करा, 5 वर्षाच्या लेकराला सोडून माय बापाला देहांत प्रायश्चित्तासारखा निर्णय घ्यावा लागतो. समाजाने या ज्ञानोबारायांच्या निवृत्ती दादाच्या माय बापाला नाही जगू दिलं. विठ्ठल विठ्ठल. तरीही आईसाहेब रुक्मिणी माता निघायला तयार नाही. विठ्ठल पंतांनी इशारा दिला, रुक्मिणी खूप विलंब होत आहे, लवकरात लवकर निघावं. इशारा दिला. रुक्मिणी देवीनं आपला पदर काढला, आपल्या मुखामध्ये फसून टाकला आणि रुक्मिणी देवी त्या झोपडीच्या बाहेर निघाल्या. मागे पाहतात, पुढे पाहतात, मागे पाहतात, पुढे पाहतात. अरे बाबा, खूप अंतकरण दुःखी झालं आणि दुःखी अंतकरणाने निवृत्ती दादाचे मायबाप रुक्मिणी देवी आणि विठ्ठल पंतांनी त्या नदीमध्ये पहा देहांत प्रायश्चित्त घेतलं. या समाजाने ज्ञानोबा निवृत्तीच्या माय बापाला जगू दिलं नाही आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना मायबाप गेल्यानंतर सुद्धा समाजाने खूप छळ केला, अपार छळ केला. नाही सहन झालं, खूप त्रास सहन केला. ज्ञानोबारायांनी अपार त्रास सहन केला. जोडीमध्ये माती टाकली, हो दगड टाकले, शेण टाकले आणि ज्ञानोबारायांनी हे सर्व सहन केलं. खूप त्रास दिला. आळंदीमध्ये ज्ञानोबाराय जर इंद्रायणी नदीमध्ये जर उतरले, स्नान करायला लागले आणि काही ब्राह्मण मंडळींनी जर पाहिलं तर ज्ञानोबारायला शिव्या देऊन बाहेर काढून टाकत होते. अरे बाहेर निघा, तुमच्या संन्याशाच्या मुलांसारख्या लोकांनी इंद्रायणी स्नान केल्यानंतर इंद्रायणी बाटेल असं बोलू लागले. अहो उद्धट शब्दामध्ये ज्ञानोबारायांच्या हृदयाला बाण लागले असतील, पण ज्ञानोबाराय योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, सर्व काही सहन केलं. पहा, आणि एक महत्वाचंच आहे पहा, व्यक्तीच्या समकालीन व्यक्तीचं व्यक्तिमत्व. सज्जन पुरुष जोपर्यंत जवळ असतात आणि जिवंत असतात तोपर्यंत या जगाला त्या संतांचं, त्या साधू पुरुषाचं महत्व कधी कळत नाही. पण ते जेव्हा जगाचा निरोप घेतात त्या दिवशी या जगाला संतांचं महत्व कळते. विठाला विठाला. आणि संत मायबाप या मृत्यूलोकातून या जगतातून जाण्याने या समाजावरती अपार दुःखाचा डोंगर कोसळतो. सज्जना हो, पहा ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये अत्यंत त्रास दिला समाजाने. ज्ञानोबारायांना सुखाने जगू दिलं नाही. एक दिवशीचा प्रसंग आहे. मांडे खाण्याची इच्छा झाली, पण विसोबा खेचराने खापर सुद्धा फोडून टाकलं, पीठ सुद्धा टाकून दिलं. अहो मातीमध्ये पीठ घालून टाकलं. पण ज्ञानोबाराय जे काही उरलेलं होतं पीठ ते घरी घेऊन आले. आईसाहेब मुक्ताईने त्या ठिकाणी मांडे करावे आणि ज्ञान दादाच्या पाठीवरती मांडे भाजावे. विसोबा खेचराने खिडकीतून पाहावं आणि ज्ञानोबारायांचं लक्ष जावं. ज्ञानोबाराय त्या विसोबा खेचराला आवाज देतात, काका या ना घरात, आत या, भोजन करून तृप्त व्हा. विसोबा खेचराने अहो खापर फोडलं, पीठ सुद्धा मीठ सुद्धा मातीमध्ये मिसळलं. त्या विसोबा खेचराला ज्ञानोबाराय आपल्या ताटामध्ये जेवायला बसवतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. ऐसे संत मायबाप कृपाळू आहे. विठाला विठाला. उदार आहे, उदार एवढे आहेत की ज्याची संगती, ज्ञानोबारायांची संगती, ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांची संगती ज्यांना प्राप्त झाली त्यांचा उद्धार झाला. प्रसिद्ध उदाहरण जर द्यायचं झालं, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेडा 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 म्हणजे कोण? रेडा, हा आलो भाऊच्या लक्षात. रेडा रेडा म्हणजे कोण? रेडा म्हणजे हेला
काय ज्ञानोबारांना त्यावेळेस वाटलं असेल किंवा संत महात्म्यांना असं वाटलं असेल, पूर्वी काही दिवसानंतर काही वर्षानंतर हे लोक समजतील की कुणी रेडे नावाचे असतील, म्हणून नामदेवरायांनी संत महात्मे अधिकृत संतांनी अभंग सुद्धा तयार केले. रेडा म्हणजे कुणी अळनावाचा नाही, म्हशीचा पुत्र. म्हशीचा पुत्र म्हणजे हेला नाही का, म्हैसपुत्रा मुखे बोलवणे श्रुते चालविणे भिंती बैसोनिया. रेड्यासारखा बुद्धिवान प्राणी कोणताच नाही. नाही नक्की कीर्तन डोक्षवून चाललं नाही ना. रेड्यासारखा बुद्धिवान प्राणी कोणताच नाही, बरोबर ना. काय मान हलवता विठ्ठल विठ्ठल. रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी कुठेच नाही, कोणताच नाही. अहो रेड्याची जर गंमत सांगायची झाली तर हे पा एखादी एसटी जाऊ द्या तुम्ही, मसाळा रेडे गिडे जाऊ द्या, चरायसाठी जाऊ द्या का पाण्यावर जाऊ द्या, ते कधी रस्त्यानं जात असले सडकीवरून, एखादी एसटी जर त्याच्या मागून आली ते एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजू वाजू थकून जातात, पण ते रेडे म्हशी जागा सोडत नाही. आता 2 पायाची सोडायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि ती एसटी पुढे निघून गेल्याच्या नंतर 2-4 झपके खाते, ते 2-4 झपके खाते आणि ती एसटी पुढे निघून गेल्याच्या नंतर मग ये उलटून पाहते भारतात काय चालू आहे. हो, हे हेल्याची दशा आहे नाही का. असा निर्बुद्ध प्राणी ज्ञानोबारांची केवळ थोडी संगती प्राप्त झाली. हो, ज्ञानोबारांची थोडी संगती प्राप्त झाली. अहो महापापी असू द्या, दुराचारी असू द्या, अर्धक्षण जरी संताची संगती गळाली ना तर त्याचा उद्धार आहे. अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा. रेडा निर्बुद्ध प्राणी होता, पण त्या रेड्याकडे काम कोणतं होतं तुम्हाला माहिती आहे. कोणतं होतं काम. जेव्हा ज्ञानोबारांची सत्व परीक्षा घेण्याकरिता ते पैठणचे ब्राह्मण पाहू लागले नाही का, त्याला विचारू लागले, अरे बाळा तुझं नाव काय. ज्ञानोबारांनी सांगितलं, माझं नाव आहे ज्ञानेश्वर, ज्ञाना म्हणतात मला. हसायला लागले ब्राह्मण मंडळी. अरे तुझंही नाव ज्ञान आहे आणि जो मागे बघ म्हणे तो रेडा चाललेला आहे पखालीचा, हेला पाणी वायता वायता पखालीचा हेला. पखाल होती पत्याच्या खांद्यावरती अंगावरती आणि पाणी घेऊन चालला होता. त्या ब्राह्मण मंडळी हिनवायला लागली ज्ञानोबारायला, हसायला लागले. अरे तुझंही नाव ज्ञान आहे आणि जो रेडा तो चाललेला आहे ना हेला त्याचंही नाव ज्ञान आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं, मग काय फरक आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तोही माझा आत्मा आहे. त्याही रेड्याला तिथे जवळ बोलवलं आणि त्या ब्राह्मण मंडळींनी त्या रेड्याच्या अंगावर चाबुकाचे फटके मारले. चाबुकाचे फटके मारता बरोबर ते वळ ज्ञानोबारांच्या पाठीवर उमटले. आश्चर्य वाटलं त्यांना. अहो हाही चमत्कार सोपा नाही, कठीण अवस्था आहे, कठीण दशा आहे. ज्ञानोबारांना म्हणू लागले, अरे तुला बोलता येते, तुझ्यासारखा हा बोलू शकतो का. ज्ञानोबाराय म्हणतात, तोही माझा आत्मा बोलू शकेल कदाचित. काय केलं ज्ञानोबारायांनी, फक्त त्याच्या मस्तकावर हात ठेवला. रेड्या मुकी वेद बोलविले गर्व तुझ्याचे हरले. रेड्या मुकी वेद बोलविले गर्व तुझ्याचे हरविले. रेड्यामुखी 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 वेद बोलविला
गर्भद्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारांनी त्या रेड्याच्या नुसता मस्तकावर हात ठेवला. अहो तो रेडा ऋग्वेदाचारूच्या ज्ञानोबारांच्या पाठोपाठ म्हणू लागला. कोण्या रेड्याची महती वाढली हो? त्या रेड्याची महती वाढली ज्याला ज्ञानोबारांची थोडी तरी संगती प्राप्त झाली. अहो त्या रेड्याने सुद्धा ठरवलं की आता उर्वरित जीवन जे आहे आता ज्ञानोबा सोबत घालवलं पाहिजे. त्या रेड्याला कळालं की उर्वरित जीवन मी कोणासोबत घालवलं पाहिजे. आज काही रेड्यांना कळत नाही. शोकांतिका आहे. विठाला विठाला माझ्या बोलण्याचा भाव कळाला नाही वाटते. त्या रेड्याला कळालं की उर्वरित जीवन माझं आतापर्यंत पखालीचा आहेला पाणी वाहू वाहू अजूनही पाणी फिरून नाही राहिलं डोक्यावरून तुमच्या आहे. त्या रेड्याला कळालं की मी आता माझं उर्वरित जीवन कुणाकरिता समर्पित केलं पाहिजे, माझा उद्धार कशाने होईल. त्या रेड्याला कळालं की मी आता माझं उर्वरित जीवन ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये घालून टाकायचं. का? ज्ञानोबारायांनी माझा अधिकार बदलवला. कसा अधिकार बदलवला? अहो नाथ बाबा वर्णन करतात. त्या ज्ञानोबारायाला माझा नमस्कार असो. कृपाळू उदार माझा नमस्कार करतात, वारंवार करतात. का? ज्ञानोबारायांचा स्वभाव बघितला. ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाले ज्ञानोबाराय सहज संगती मिळाली. त्या रेड्याला सहज संगती मिळाली नाही का? ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, कृपा केली त्या रेड्यावरती. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. त्या रेड्याला कळालं की आता उर्वरित जीवन माझं ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये घालवायचं. म्हणून त्या रेड्याचे वेद बदवल्यानंतर त्या रेड्याच्या मालकाने ठरवलं की आता हा रेडा आपण वापस घ्यायचा नाही. तो रेडा ज्ञानोबारायांच्या सोबत जायला निघाला आणि पुढे चालता चालता आळे गावामध्ये त्या रेड्याचा मृत्यू झाला. ज्ञानोबारायांनी आपल्या हाताने त्या रेड्याला समाधी दिलेली आहे. आळे गावामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्या हाताने त्या रेड्याला समाधी दिली. मंदिर आहे त्या गावामध्ये. त्या रेड्याचं मंदिर नाही का? ज्ञानोबारायांच्या दृष्टीने एकदम सोपं आहे. करीना ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धंगी. भगवान परमात्माने अनेक उदाहरणं देत आहेत. आपल्याला प्रसिद्ध उदाहरण आहे. रामायणामध्ये अनेक उदाहरणं आहेत. भागवतामध्ये सुद्धा अनेक उदाहरणं आहे. प्रभू रामचंद्र विश्वामित्रांच्या सोबत
जात होते एका अरण्यातून जात असताना रामप्रभू आणि लखनदादा सोबत आहे. एक मोठी शिळा दगड त्या ठिकाणी पडलेला दिसतो. विश्वामित्र सांगतात, रामा अरे या दगडाला पाहिला बाबा. रामप्रभू विचारतात, ज्याने माझी एकही भक्ती केली नाही त्याला माझ्या पायाची सुद्धा माती मिळू देणार नाही. गुरुजी का मला पाय लावायला सांगतात. गुरुजींनी घडलेला वृत्तांत सांगितला. रे एका ऋषीची पत्नी, गौतम ऋषीची पत्नी या ठिकाणी दगड होऊन पडलेली आहे. अहो रे परपुरुषाला ओळखू शकली नाही. एका साधू पुरुषानं पत्नीला दिलेला शाप आहे. तिची मुक्तता व्हायची तुझ्या चरणाने होणार आहे. उचल तुझा पाय लाव त्या दगडाला. रामप्रभू सांगतात, नाही माझ्या पायाची माती सुद्धा मिळू देणार नाही. पण प्रभूचं अंतकरण आहे, दयाळू अंतकरण आहे, कृपावंत किती दीन बहु आवडते. त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता. काय केलं प्रभूनं, हळूच आपला पाय उचलला आणि दगडावरती धरला. त्यातून एक दिव्य स्त्री बाहेर निघाली. अहिल्या पदी राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होऊन गेली. अरे तो देव आहे, विश्वाचा मालक आहे, जगत चालक आहे. त्या देवानं दगडातून स्त्री बाहेर काढली. यात विशेषता नाही. पण माऊली ज्ञानोबांचं जीवन चरित्र जर पाहिलं तर ज्ञानोबांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा आला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. विठ्ठल विठ्ठल. जी निमिष मात्रे देह पालटिला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. 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 जी निमिष मात्रे देह पालटिला. जी निमिष मात्रे देह पालटिला. ज्ञानोबांच्या जीवनामध्ये स्त्रीचा तू केला पुरुष उभा. जी निमिष मात्रे देह पालटिला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. हा अधिकार कोणाचा आहे? ज्ञानोबांचा आहे. कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्या संतांच्या अंगी वास्तव्य करते. म्हणून अरे एका रेड्याचं जर जीवन दशा ज्ञानोबा पालटू शकतात, कृपेनं जर पालटू शकतात त्याची जीवनदशा. आम्ही माणसं आहो. ज्ञानोबारे आजही प्रत्यक्ष आमच्याशी बोलतात. ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडा, ज्ञानोबारे प्रत्यक्ष आपल्याशी बोलतात. विठ्ठल विठ्ठल. कारण त्यात ज्ञानेश्वरीला वरदान आहे. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेशी. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. रे वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. संत मायबाप सांगतात अशी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. तो माऊली महावैष्णव ज्ञानोबांनी निर्माण केला, तुमच्या आपल्याकरिता निर्माण केला. अमृताचं ताट तुमच्या आपल्या समोर ठेवलं. पण दुर्दैव आहे, अमृताचं ताट मनुष्य सोडून देतो आणि भलकाहीच कोणत्याही मार्गाने निघतो. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरीमध्ये का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा पूर्ण कामणी वृत्ती ज्ञानदेव म्हणे. अरे कामधेनू सारखी आई जर आहे ना तर कामधेनू सारख्या आईला जे मागेल ती कामधेनू पुरवते. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविते. देखा कामधेनू जयाची माये. ज्ञानोबा वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. कामधेनू जयाची माये त्यासी अप्राप्य काय आहे. तो चंद्रही परील आहे खेळावया. अरे चंद्र कधी लेकरांना मागितला ती कामधेनू आणून द्यासारखी आहे. विठ्ठल विठ्ठल. या कामधेनूपेक्षा सुद्धा माझ्या ज्ञानोबांचा अधिकार फार मोठा आहे. म्हणून कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर रेड्यावरती कृपा केली. अहो उदार एवढी आहे. पशु प्राण्याचा कोणत्या जाती जन्माला कोण आहे न पाहे याती कुळाचा विचार. कुठल्याही कुळाचा विचार करत नाही, कुठल्या अधिकाराचा विचार करत नाही. महापापी असू द्या, दुराचारी असू द्या, कोणीही असू द्या,
पण त्याच्यावरती ज्ञानोबारांचं लक्ष गेलं. ज्ञानोबारांनी एकदा का कृपा केली की मग त्याचं सुद्धा मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. आणखी एक प्रसिद्ध उदाहरण डोळ्यासमोर ठेवतो. योगी सम्राट चांगदेव बाबा ज्ञानोबारांच्या भेटीकरिता निघाले होते. खूप कीर्ती ऐकली ज्ञानोबारांची. ज्ञानी आहे, साधकांचा मायबाप आहे, चिंतकाचा चिंतामणी आहे. खूप कीर्ती ऐकली होती. एक दिवशीचा प्रसंग होता. चांगदेव महाराज किती वर्ष जगले? 1400 वर्ष जगले असं वर्णन येतंय. पहा, त्या 1400 वर्षामध्ये कितीतरी वेळा त्या यमाला वापस पाठवलं, त्या काळाला वापस पाठवलं चांगदेव महाराजांनी. पहा, तो काळ नेण्याकरिता आला की हे बाबा समाधी लावून बसायचे, हे बाबा समाधी लावून बसायचे. त्या काळाच्या काही हातात लागत नव्हते. आणि जितक्या दिवस समाधी लावून बसले चांगदेव बाबा, तितक्या दिवसात अनेक आजारी प्रेत काय असतील नसतील रिकामे सर्व त्या ठिकाणी रोगी लोक आणून टाकत होते, नाही का, चांगदेव बाबाच्या आश्रमामध्ये. एक दिवशीचा प्रसंग आहे. ज्ञानोबा निवृत्ती सोपान काका आईसाहेब मुक्ताई त्या मार्गाने जातात. आणि त्या मार्गाने जात असताना आईसाहेब चिमुकले. आईसाहेब मुक्ताईने विचारलं, दादा, हे ज्ञान दादा, एवढे मोठे मरेल माणसं प्रेत या ठिकाणी का बरं पडलेले आहेत? का पडलेले आहेत दादा हे माणसं या ठिकाणी? त्यावेळेस ज्ञानोबा सांगू लागले, अगं मुक्ते ऐक, इथं एक योगी चांगदेव बाबा म्हणून राहतात. ते बाबा समाधीला बसलेले आहेत. ते बाबा जिवंत झाल्यानंतर या मेलेल्या माणसाला जिवंत करतील. अरे बाबा, दादा, एवढा मोठा अधिकार. तेवढ्यामध्ये आईसाहेब मुक्ताईला काय दिसलं? एका मेलेल्या कुत्र्याची हड्डी दिसली. आईसाहेब मुक्ताईने ती हड्डी उचलली, एका प्रेतावरून फिरवली, दूरवरती फेकून दिली. सर्व प्रेत उठून बसले आणि जी हड्डी ज्या कुत्र्याची होती ते कुत्रे धावत पळायला लागलं. हा अधिकार त्या आईसाहेब मुक्ताईचा आहे, आईसाहेबांचा अधिकार आहे. आणि तो कुत्र सुद्धा पळायला लागलं. आणि तिथून योगी चांगदेव महाराजांचे शिष्य आश्चर्यचकित झाले. अहो महाराज, एका लहान पोरीनं हे प्रेत त्या ठिकाणी जागृत केले, उठवले. कोण आहेत काय माहित बाबा? चांगदेव बाबा समाधीतून जागी झाले. हे भावंड तर आपल्या ठिकाणावर निघून गेले. एका भिंतीवर जाऊन बसले. एका भिंतीवरती जाऊन बसले. योगी सम्राट चांगदेव बाबा उठून उभे राहिले. अहंकार, त्या अहंकाराने उन्मत्त झालेले चांगदेव बाबा निघाले. वाघावर बसले, सर्पाचा चाबूक हातामध्ये घेतला आणि निघाले अहंकारानं. तेवढ्यात मोठी मिरवणूक वाजत गाजत येत होती. आणि ज्ञानोबारांच्या कानावर शब्द आले, बाबा, चांगदेव बाबा येऊन राहिले तुमच्या भेटीकरिता. तेव्हाच एका भिंतीवरती बसलेले असतात ज्ञानोबाराय. तेवढ्यामध्ये आईसाहेब मुक्ताई सोपान काका विचारतात, दादा, एक मोठा महापुरुष आपल्या भेटीकरिता येत आहे, आपलं इथं बसणं बरं नाही, म्हणून आपण उभं राहून आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, किंवा आपण त्यांच्या सामोरे तरी गेलं पाहिजे. बाबा, दादा, कसं काय करायचं? त्यांच्या सामोरे जाण्याकरिता आपल्याकडे काहीच नाही, कोणतं वाहन नाही. ज्ञानदादा सांगतात, काळजी करू नको सोपाना, अगं मुक्ताई, काळजी करू नको, अजिबात काळजी करू नको. हे भिंत माऊली आपल्याला त्याच्या भेटीकरिता केली ज्ञानोबारांनी. अगं मुक्ताई, काळजी करू नका, अरे सोपाना, काळजी करू नका. भिंत माऊली तिथपर्यंत घेऊन जाईल आपल्याला. भिंतीला आवाज दिला, ए माऊली, चला मला घेऊन चल चांगदेव बाबाच्या भेटीला करिता. तेव्हा ती भिंत, निर्जीव भिंत चालायला लागली. संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंते. अरे सजीव वाघ घेऊन आला तो चांगदेव बाबा. आणि निर्जीव भिंतीवरती ज्ञानोबाराय चालत आले. तेवढ्यामध्ये त्याचा अहंकार
त्या ठिकाणी लीन झाला आणि शिष्यांनी सांगितलं होतं चिमुकल्या एका मुलीनं प्रेत जिवंत केले, कुत्र्याची हड्डी फेकली, कुत्र सुद्धा पळत गेलं. अधिकार सांगितला होता त्या मुलीचा. तेवढ्यामध्ये चांगदेव बाबा आले लोटांगणी. चांगाला लोटांगणी ओ चांगाला लोटांगणी लोटांगणी लुळे मुक्ताई चरणी. चांगदेव महाराज त्या ठिकाणी शरण आले आणि त्या आई साहेबांना म्हणू लागले, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव बाबाचं वय 1400 वर्ष आणि आईसाहेब मुक्ताईचं वय केवळ 5 वर्ष. कधी कधी वयाचा संबंध माणसानं ज्ञानाशी जोडू नये. विठाला विठाला अधिकार त्या चांगदेव बाबाचा. पण आले लोटांगणी चांगदेव आईसाहेब मुक्ताईला ज्ञानोबा निवृत्ती सोपान काकाला शरण आले आणि त्या ठिकाणी सर्वस्व सेवा ज्ञानोबारांची करू लागले. पहा, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी. अहो असो नसो भाव आलो तुझिया ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. जेवढं वर्णन करावं तेवढं कमी आहे. विठोबा रखुमाई आणि ज्ञानोबा कृपाळू आहे, उदार आहे. ज्याला जे हवं असेल त्याला देण्याकरिता ते समर्थ आहे. फक्त आम्ही त्यांचे दास झालो पाहिजे. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना, कृपा दान केले संती कल्पांती सरेना. ते संत मायबाप या मृत्यूलोकामध्ये आले, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. तुमच्या आपल्याकरिता या ठिकाणी आले, अपार त्रास सहन केला. पण त्या संत महात्म्यांचं आम्ही एक वाक्यही आमच्या जीवनामध्ये आचरणात आणू शकत नाही. हे शोकांतिक आहे. अरे हिंदू म्हणून आम्ही ज्या कुलामध्ये जन्माला आलो, ज्या सनातन धर्मामध्ये जन्माला आलो, त्या धर्माचं आम्ही थोडं तरी पालन केलं पाहिजे. ज्ञानोबा वर्णन करतात, अरे बाबा जीवन जगत असताना भगवान सुद्धा 18व्या अध्यात्मात सांगतात, या धर्माला वेदशास्त्र प्रमाण आहे, तस्मा शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रम विधानोक्त कर्म कर्तुम महारसी. शास्त्र म्हणेल ते सांडावे,
ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषय विरू कसं जगावं या जगतामध्ये आल्यानंतर कसंही जीवन जगण्यात अर्थ नाही. पशु प्राणी सुद्धा या ठिकाणी जीवन जगतात. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान आणिक नाही बा सर्वथा. तुम्ही पहा, आहार तुम्ही जेवता खावता, जनावर उपाशी आहेत काय? जनावर उपाशी आहेत काय? आपण जेवतो खावतो तेही त्यांचं जे आहे ते खातात पितात नाही का? आहार पशु प्राणी सुद्धा जेवण करतात, खातात पितात. तुम्ही आपण सुद्धा खातो पितो जीवन जगतो नाही का? आहार निद्रा ते सुद्धा झोप घेतात, तुम्ही आपण सुद्धा झोप घेतो. आहार निद्रा भय पशु प्राण्यांना सुद्धा भय आहे, तुम्हा आपल्याला सुद्धा भय आहे नाही का? तुम्हा आपल्याला कशाचं भय आहे? अहो प्रत्येकाला भय आहे, भीती आहे नाही का? साधं उदाहरण जर घेतलं ना, उंदरापासून इंद्रापर्यंत सर्वांना भय आहे. उंदराले भेव आहे कोणाचा? आत्ता आले ठिकाणावर तुम्ही. उंदराला भीती आहे कोणाची? मांजरीची भीती आहे. मांजरीला भीती नाही वाटते, मांजरीला सुद्धा भीती आहे कोणाची? वा, मांजरीला सुद्धा भीती आहे कुत्र्याची, कुत्र्याला सुद्धा भीती आहे कोणाची? म्हणा ना माणसाची. कुत्र्याला सुद्धा भीती आहे, पण कोणत्या कुत्र्याला भीती आहे पहा तुम्ही? जे मोकाट आहे. आलं ना लक्षात? एखादं वागवलेलं कुत्र पहा, त्याची सेवा पहा किती करतात नाही का? ते त्याचं प्रारब्ध आहे नाही का? वागवलेलं कुत्र पहा, त्याच्या गळ्यामध्ये पट्टा दिसेल तुम्हाला, त्याला रोज शॅम्पूनं साबणानं आंघोळ आहे. एवढंच नाही, बिस्किट त्याला खायला आहेत, हो दूध त्याला प्यायला आहे, एवढी सोय आहे त्याची. एवढंच नाही, घरातले 2 माणसं त्याच्या ताब्यात आहेत नाही का? किती मोठी सोय आहे, त्याचं प्रारब्ध आहे. मग त्याला भीती आहे का? त्याला भीती नाही. त्याला असं माहित आहे, मालक जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपल्याला कोणी हाळ बी म्हणू शकत नाही. येते काय लक्षात तुमच्या? जोपर्यंत मालक माझ्या सोबत आहे, माझ्यावर कुणाचा तरी अधिकार आहे, तोपर्यंत मला कोणी हाळही म्हणू शकत नाही. आणि ते जाऊ द्या तुम्ही, एखादं मोकाट कुत्र पहा, हो ज्या दारात नाही तर हाळ, जटी जाईल तरी हाळ. लोक भाकर नाही घालत राज्यात, गोटा उचलतात मारून फेकतात, त्याला काढून देतात घराच्या बाहेर. हे कोणाची अवस्था आहे भाऊ? आजी जपानी येत ना तुम्हाला? तुमचा टाइम झाला का? चालले जा नाही हो. कोणाची अवस्था आहे? हे मोकाट कुत्र्याची अवस्था सांगितली, हे 4 पायाच्या कुत्र्याची अवस्था सांगितली. लक्षात घ्या, बाकी मला म्हणायचं काही नाही. हो, त्याच्यासारखी मोकाट्यासारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून ज्ञानोबाचा हात धरा, म्हणून निवृत्तीदादाचा हात धरा, म्हणून जगद्गुरु तुकोबारांचा हात धरा, म्हणून आईसाहेबांचा हात धरा. एवढंच नाही, जे शास्त्राने आम्हाला सांगितलं, या भवसागरातून एक तर शास्त्र काढतील, एक तर संत काढतील, एक तर श्री गुरु काढतात. हे अहितापासून काढती ज्ञानेश्वरी, हे अहितापासून काढती, हित देवनी वाढवती, नाही श्रुती परवती माऊली जगा. त्या कुत्र्याला सुद्धा भीती आहे कोणाची? आपलीच भीती आहे. कोणीतरी त्याला मारेल म्हणून त्याला सुद्धा भीती आहे. पण ज्याच्यावर कोणाचा तरी अधिकार आहे त्याला कसलीही भीती नाही, कारण त्याला माहिती आहे माझा मालक माझा सांभाळ करणार आहे. त्याचप्रमाणे असा विश्वास प्रभूवरती असला पाहिजे. निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहो नये वास आणि कंची. त्या प्रभूवरती नितांत प्रेम करा, त्या संतांवरती नितांत प्रेम करा. अरे ते संत एखाद्या रेड्याला जर आजीवन चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याची समाधी जर स्थित करू शकतात, आम्ही माणसाव चला रेडा जाऊ द्या, भिंत जाऊ द्या. अहो त्या खांबानं काय मिळवलं होतं? नेवासा क्षेत्रामध्ये ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली. एका खांबाला टेकून बसले ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी सांगण्याकरिता. मेलेल्या माणसाला जिवंत उठून त्याच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. सच्चिदानंद बाबादरी लेखकू झाला. किती मोठा अधिकार आहे. अहो ते ज्ञानोबा आहे एका खांबाला टेकून बसले. ज्ञानोबारांची खांबाकडे पाठ असेल की तोंड असेल? पाठ त्या खांबाकडे असेल. अरे विचार करा, ज्ञानोबा ज्या खांबाकडे पाठ फिरवतात
त्याचं जगाच्या पाठीवर मंदिर होतंय. ज्याच्यावरती कृपा करतील त्याच्या आयुष्याचं जे जीवनाचं सोनं का होणार नाही. विठाल विठाल. म्हणून असंही जीवन जगत बसू नका, स्वैराचारानं जीवन जगत बसू नका. जीवनात मांसाहार करत असाल, श्रीमद भागवतावरती संकल्प करा की आजपासून घडलेलं जे काही बरं वाईट कर्म माझ्या हातून असेल ते मी आजपासून कृष्णार्पण करून टाकतो. समजा तुमचा भागवत कथा सार्थकी लागली, हा सप्ताह सोहळा सार्थकी लागला. अरे बाबा, ही सप्ताह सोहळा आपण करत आहे. या सप्ताहामध्ये आम्ही आमचे अवगुण जर टाकून हे यज्ञ चाललेला आहे. या यज्ञामध्ये आहुती टाकायची. आम्हाला समाजातील प्रत्येक मनुष्यानं आहुती टाकली पाहिजे. वाईट व्यसनांची आहुती टाकली पाहिजे की आजपासून मी माझ्या जीवनामध्ये वाईट व्यसन कधी जीवनामध्ये त्याला स्पर्श करणार नाही. समजून चला, आपला सप्ताह सोहळा शिखरावरती पोचला, शिखरावरती पोचला असं लक्षात धरा. अरे बाबा, स्वैराचारानं जीवन जगत बसू नका. हे कथा कीर्तन कशासाठी आहे? आज जगाच्या पाठीवर जर विचार केला तर तुम्ही पहा, लव जिहाद सारख्या प्रकरणाला आमच्या कितीतरी आई बहिणी बळी पडून राहिल्या. अरे या धर्मामध्ये तुम्हाला काय कमी पडलं? या धर्मामध्ये वेदशास्त्र आहे, 18 पुराण आहे, ज्ञानोबा निवृत्ती सोपान काकाई मुक्ताई सारखे अवतारी जन्माला आले. अरे बाबा, एवढंच नाही, शूरवीर माणसहितच झाले असं नाही. अहो, या तुमच्या नारी रत्नामध्ये सुद्धा शूरवीर रणरागिणी निर्माण झाल्या. अनेक उदाहरणं डोळ्यासमोर देता येतील. छत्रपती शिवरायांना जन्माला घालणारी ती सुद्धा एक विदर्भ कन्याच होती. आईसाहेब जिजाऊ महासाहेब. काय केलं त्या आईसाहेबांनी? तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. अहिल्यादेवी होळकर, तिचा आदर्श जीवनामध्ये डोळ्यासमोर ठेवा की त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं. आणि आज आम्ही आमच्या जीवनामध्ये परकीय संस्कृतीचं आमच्या आई बहिणी आचरण करू लागल्या आणि विचित्र आचरणामध्ये नवे नवे व्यसनाकडे सुद्धा आकर्षित झाल्या. विठ्ठल विठ्ठल. वर्णन केलं साधू संतांनी, निंदा मत करो आले नारी की, नारी रतन की खान है, इस नारी से ही पैदा हुए राम लखन हनुमान, राम लखन हनुमान, राम लखन हनुमान. अरे बाबा, या नारी रत्नामध्ये अनेक शूरवीर रणरागिणी निर्माण झाल्या. मर्दानी झाशीची रे राणी, मर्दानी झाशीची रे राणी, झाशीची रे राणी, इंग्रजांना मारल्या लाथा पाजिलं पाणी. हा अधिकार त्या रणरागिणींचा आहे, त्या शूरवीरांचा आहे. त्या मातांचा डोळ्यासमोर आदर्श डोळ्यासमोर ठेवा. जेव्हा अभ्यास करत असाल तेव्हा शारदा व्हा. आणि जेव्हा तुमच्यावरती परकीय धर्माचं आक्रमण होत असेल माय माऊल्यांनो, तेव्हा उग्र रूप धारण करून चंडी, महाकाली, चंडिका, भद्रकाली असं रूप तुम्ही धारण केलं पाहिजे आणि अधर्माचा नाश केला पाहिजे. पण धर्माची पताका उंच शिखरावरती चढत राहिली पाहिजे. असं जीवन जर तुम्ही जगल्या तरच माय बापाच्या उदरी जन्माला येऊन आल्याचंही पुण्य आणि धर्मामध्ये अशा मातांचा, त्या मातांना तर धन्यता दिल्या जाते, त्या मातांच्या माय बापाला सुद्धा धन्यता आहे. धन्य माता पिता तयाचिया. आईसाहेब रुक्मिणी मातेला सुद्धा ज्ञानोबारांची जेव्हा समाधी ज्ञानोबारा घेतो म्हणतात त्यावेळेच्या प्रसंगी सर्व संत मंडळी रडायला लागले. अहो, नामामणी संत कासावीत सारे, लाविती पदर डोळीयासी. तेव्हा भगवान परमात्मा ढसा ढसा रडू लागले. रुक्मिणी देवीनं विचारलं, स्वामी, आतापर्यंत अनेक लोक जन्माला आले, अनेक संत ऋषी मुनी झाले, पण तुम्ही कधी रडले नाही आणि आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू मावत नाही. देवा, काय झालं तुम्हाला? तेव्हा ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये भगवान विठ्ठल बोलतात, देवो म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. तेव्हा आईसाहेब रुक्मिणी देवीला, रुक्मिणी माता धन्यता देऊ लागल्या. धन्य धन्य जयाची खुशी, ज्ञानदेव जन्मले. माय बापाला सुद्धा धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची. हे दोन राजकुमार जे उभे आहेत, लय आनंद वाटला कीर्तनात. नाचू कीर्तनाचे रंगी, धन्य हरिरंगी, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. आज जवळजवळ पाऊण तास, 1.5 तास झाला असेल कीर्तन चालू होऊन, पण नाही का, राम लक्ष्मण जशीचे तसेच उभे आहेत. विठ्ठल विठ्ठल. तुमचं काही खरं नाही. कोणी जांभळ्या देऊ राहिलं.
कोणी हातपाय लांबवायच्या तयारीत आहे, काही काही अंग टाकायच्या तयारीत आहेत, काही असं पक्क गुंडाळून बसले की टाळी वाजवायचं काम नाही, भजन करायचं काम नाही, जय विठ्ठल म्हणायचं काम नाही. तुम्ही करा वट वट, पुढचं मी बोलत नाही. काय सांगावं, कीर्तन जास्त लांबवतो तर मनसान कीर्तन नसतील, बसलाले गुपास फेडत. आम्ही काची आलो, लई दुरून आलो, पै पै आलो. आणि कमी जर बोललो तर तिकून मा भोवती पापा येत नशील तर काय सांगी. तुमच्या नादीच नाही लागल्या जात नाही का. समाज आहे, घोड्यावर बसू देत नाही, पै पै चालू देत नाही. चला असो, धावत्या अभंगाच्या आपल्या धावत्या वेळामध्ये अभंगाचा थोडक्यात भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करा. जेवढं बोलावं ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये तेवढं कमी आहे. अहो शेवटी ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये नाथ बाबा म्हणतात, ज्ञानोबारांचा अधिकार सामान्य नाही, ती आमची अनाथाची माय आहे आणि त्या मायच्या चरणावर आम्ही नतमस्तक होतो. अभंगाच्या शेवटच्या ना पाया
माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानोबरांच्या समाधीनंतर देखील पहा, ज्ञानोबरांच्या समाधीनंतर देखील शांती ब्रह्मनाथ बाबांच्या स्वप्नामध्ये माऊली महाविष्णू ज्ञानोबराय जातात आणि शांती ब्रह्मनाथ बाबाला सांगतात, बाबा अहो माझ्या गळ्याला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे आणि ते काढण्यासाठी तुम्ही आळंदी क्षेत्रामध्ये या अशी माझी इच्छा आहे. पहा, स्वप्नावस्थेतून जागृत अवस्थेमध्ये नाथ बाबा आले. तेव्हाही नाथ बाबांनी माऊली ज्ञानोबरांना नमस्कार करतात आणि तेवढ्यामधून पहा सकाळी दिवस उगवलेला आहे आणि नाथ बाबांनी आळंदीचा मार्ग धरला. ज्ञानोबरांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला मला. माझ्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की बाबा माझ्या गळ्याला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे, माझ्या समाधीमध्ये प्रवेश करा, आत समाधी गृहात प्रवेश करा आणि ती मुळी काढा. ते मुळी काढण्याचं सुद्धा एक थोडं निमित्त होतं. ज्ञानेश्वरी शुद्धीकरणाचं नाथ बाबावरती कार्य सोपवायचं होतं. पहा, ज्ञानोबर आहे त्या ठिकाणी समाधीस्थ बसलेले आहे. नाथ बाबा त्या ठिकाणी जाऊन पोचतात. आळंदी क्षेत्रामध्ये जाऊन पोचले, शिळा बाजूला सरली, आत प्रवेश केला नाथ बाबांनी आणि पाहिलं तेज पुंज मुखवटा ज्ञानोबरांचा त्या ठिकाणी झळकत होता. ज्ञानोबरांना पाहता पाहता अंतकरण द्रवीभूत झालं. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदय प्रगटे रामरूप. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या नाथबाबांच्या संगा. वयाच्या 22व्या वर्षी जगाची माऊली जगाचा निरोप घेत आहे. समाधीस्थ झाले ज्ञानोबर आहे आणि ज्ञानोबरांचा तेजपुंज चेहरा त्या ठिकाणी नाथ बाबा पाहतात. तेव्हा अंतकरण द्रवीभूत झालं आणि मुखावाटे शब्द निघतात. धन्याज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीनच गेला. आणि ज्ञानोबरांना पाहता पाहता नाथ बाबांचं अंतकरण एवढं द्रवीभूत झालं, एवढा अंतकरणामध्ये प्रेमाचा उमाळा आला. मुखातून शब्द निघतात. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. असा ज्या नाथबाबांचा अधिकार, ते नाथबाबा त्या ज्ञानोबरायला आईची उपमा देतात. आईची, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. तुम्ही आळंदी क्षेत्रामध्ये जा, काही विद्यार्थी आहेत पहा. कोणी 12 वर्षाचं आहे, कोणी 7 वर्षाचं आहे, कोणी 15 वर्षाचं, कोणी 18 वर्षाचं. काही महात्मेनं आपलं आयुष्य पूर्ण आळंदीमध्ये ज्ञानोबरायांच्या स्वाधीन करून टाकलं आणि तिथंच ज्ञानेश्वरीची सेवा करतात, ज्ञानोबरांची सेवा करतात. मिळेल मधुकरी, ती मधुकरी, त्या मधुकरी ग्रहण करायची आणि सुखाने भगवंताचं प्रभूचं नामस्मरण करायचं. असं जीवन त्या ठिकाणी संत महात्म्यांचं चाललेलं आहे. तुम्ही पहा, अनेक विद्यार्थी बसलेले दिसतात. 3 वाजले 4 वाजले आळंदीच्या त्या इंद्रायणी घाटावरती येतात आणि मृदंगाची पाठ त्या ठिकाणी करतात. हे काही प्राप्त होणं काही सोपी गोष्ट नाही सजन हो. अहो, ज्ञानोबरांची कृपा लागते त्याकरिता सुद्धा. तुम्ही पहा, आळंदी क्षेत्रामध्ये 12 वर्षाची मुलं मृदंग वाजवतात, 12 वर्षाची मुलं गीता पाठ करतात, 12-14 वर्षाचे पोरं त्या ठिकाणी आळंदीत कीर्तन करतात. आणि आमच्या खेड्यापाड्याचा विचार केला, 80 वर्षाचे लेकरं मंदिरात पत्ती पिसतात. तुम्ही म्हणसान महाराज 80 वर्षाच्या लोक येले, तुम्ही लेकर कसं म्हटलं? मी नाही म्हणत. तुकोबराय सांगतात, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या. अरे वय वाढलं असेल पण अक्कल नसेल ना, तो लेकरात त्याच्यात काहीच फरक नाही. हो, ज्ञानोबरांचा अधिकार सामान्य नाही. कोण आहे त्या लेकरांचं त्या ठिकाणी सांभाळ करणार? साधकांचा मायबाप, दरुषणे हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कितीतरी विद्यार्थी त्या ठिकाणी आहे. अहो, आई वडील त्या विद्यार्थ्यांना 4-4 वर्ष सुद्धा भेटायला जात नाही. उपाशी आहेत का ते लेकरं? अहो, ज्ञानाबाई आई
अशी आहे, सर्व सुखाचे लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. ती ज्ञानाबाई ज्ञानोबार आहे. त्या लेकराला त्यांच्या उपाशी कसं ठेवतील, ज्यांनी आपलं आयुष्य त्यांच्या स्वाधीन केलं. म्हणविता त्यांचे दास पुढे वास, उरे ना संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. आम्ही त्या संतांचे एकदा का झालो की ते संत मायबाप तुमचा आपला भार सुद्धा ते संत मायबाप चालवतात आणि या भवसागरातून आपल्याला पार नेऊन देतात. त्या संतांचं एकदा हाताने टाळी, मुखाने नाम घेऊ आणि भजन करू. ज्ञानेश्वर